तर नमस्कार मंडळी, आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्याला खूप दिवसापासून अक्कलकोटला जायची इच्छा होती. ते म्हणतात ना, स्वामींचा बुलावा आल्याशिवाय आपल्याला काय अक्कलकोट घडत नाही. तर बुलावा आला आम्हाला ना, आम्ही थेट निघालो अक्कलकोटच्या दिशेने. तर 3 गाड्या काढल्या आणि 5 निघाले माणसं. आज मला खूप झाले आनंद खूप, कारण आपण निघालो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. गाडी घेतली, अक्कलकोटमध्ये आम्ही पोहोचलो. खूप सारी गर्दी. गुरुवारी म्हणतात गर्दी आहे म्हणून सगळ्यांनी मंगळवारी बुधवारीच गर्दी करतात. खूप असे गर्दी आहे. आम्ही पण त्या हिशोबाने गेलतो, पण खतरनाक आम्हाला पण गर्दी लागली, कारण इथं सगळेजण वार बघून येतात, कारण गुरुवारी खूप सारी गर्दी असते. इथं बघा तुम्ही, फोटो वगैरे अलाउड नाही, पण आपण तरी पण थोडासा घेतला व्हिडिओ फोटो काढून. चला म्हणलं दर्शन वगैरे करून घेऊया, कारण स्वामींचे इथं आलो तर आपण दर्शन तर करावंच लागेल. खूप सारं महिलांना जवळून दर्शन आहे. दर्शन वगैरे केलं, थोडंसं म्हणलं बसूया इथं. चला म्हणलं आता स्वामींच्या मूर्तीकडे जाऊया, फोटो वगैरे काढून घेऊया, कारण अक्कलकोटला आलं नाही तर फोटो नाही काढला असं झालंच नाही. फोटो वगैरे काढून घेताना आता त्याला म्हणलं नळदुर्गला. तर नळदुर्गच्या दिशेने आलो, नळदुर्ग म्हणजे पोहोचलो. खूप असा भयानक किल्ला आहे. याच्या अगोदर पण आलतो ना, आता दुसरी वेळा आम्ही किल्ल्यावर आलो. गाडी वगैरे पार्किंग केली ना, आता त्याला म्हणलं किल्ल्यावर जाऊया. किल्ला तसा खूप छान आहे, पण काही घाणेरड्या मुलांनी लोकांनी इथं खूप घाण केलेली आहे, काही पण नाव टाकून. कारण ते कसं लक्ष देत नाहीत प्रशासन तिथं. बघा तुम्ही, खतरनाक क्वालिटीचा असा व्ह्यू आहे. कारण आम्ही व्ह्यू वगैरे एन्जॉय केला. इथं आल्या सहली, 2 शाळेंच्या सहली आलेल्या. चला म्हणलं आता निघूया घराकडे. हे बघू शकता तुम्ही, पवनचक्कीचा नजारा थोडासा शूट केला. खूप भारी दिसत होतं सगळं. आणि आपल्याला उशीर झालता, तर खूप 5 साडेपाच वाजल्या होत्या. चला आता थेट निघू घराच्या दिशेने. तर भेटूया मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.